नाही, उद्धवजींशी नागपूरमध्ये माझी अधिवेशनाच्या दरम्यान भेट झालेली होती आणि त्या भेटीमध्ये ठरलेलं होतं की इथं मुंबईला आल्यानंतर आपण एकत्र बसू आणि EVMच्या बाबतीमध्ये पुढचा निर्णय काय करायचा या अनुषंगानं आज अनिल परब साहेब, मी, मिलिंद नार्वेकर आम्ही सगळे एकत्र बसलो. कालच सुप्रीम कोर्टानं या इलेक्शन कमिशननं कोणताही डाटा डिलीट करू नये अशा पद्धतीचा निर्णय दिला आणि तो फार स्वागत म्हणजे त्याचं स्वागत करणार आहे. आम्ही ज्या पद्धतीनं आता हायकोर्टामध्ये निघालेलो आहोत की लोकसभेला जे मतदान झालं आणि विधानसभेला मतदान झालं त्यामध्ये मशीन स्लो करण्यात आलेल्या होत्या, त्यामध्ये हेराफेरी कशा पद्धतीने करण्यात आलेली आहे. लोकसभेच्या वेळेला 7 सेकंदामध्ये मतदान पोल होत होतं आणि विधानसभेच्या वेळेला ते 14 सेकंदापर्यंत गेलेलं आहे. व्हीव्हीपॅटच्या आतमध्ये ज्या वेळेला आपण बॅलेट युनिटचं बटन दाबतो त्यावेळी लाईट लागली जाते आणि आपल्याला 7 सेकंदामध्ये ती पत्रिका छापून त्या ठिकाणी प्रिंट झालेली दाखवली जाते आणि पुन्हा ती 1-2 सेकंदासाठी लाईट बंद होते. तर ती लाईट चालू आणि बंद करण्याचं कारण काय, त्या ठिकाणी पारदर्शी काच का ठेवली जात नाही. आणि दुसरा मुद्दा असा आहे की तुम्ही ती जी लाईट आहे ती कायमस्वरूपी का चालू ठेवत नाही. आम्हाला हायकोर्टामध्ये आता आम्ही 5 बूथचं CCTV फुटेज इलेक्शन कमिशनकडून आम्ही पैसे भरलेले आहेत, त्यांच्याकडून हायकोर्टामध्ये ती मशीन मागवणं हे 2 आदेश पहिल्यांदा करून घ्यायचे आहेत. आणि ज्या त्यांनी या प्रक्रियेमध्ये गडबडी केलेल्या आहेत या बाबतीमध्ये उद्धवजींशी आमची सखोलपणाने चर्चा झाली आणि येणाऱ्या आठवड्याभरामध्ये आम्ही सगळे या विरोधामध्ये एक मोठं आंदोलनसुद्धा उभा करण्याच्या तयारीमध्ये. तारीख सांगितली काही कधी आंदोलन? नाही, आता लगेच तारीख नाही जाहीर केली, पण आम्ही रीट पिटिशन मुंबई उच्च न्यायालयामध्ये लवकरच दाखल करतोय. नाही, तिन्ही पक्ष अजून बाकीच्यांची चर्चा व्हायची आहे, उद्धवजींची चर्चा झालेली आहे. आता त्यामध्ये आम्ही लवकरात लवकर म्हणजे आठवड्याभराच्या आतमध्ये इलेक्शन रीट पिटिशन बैठकीमध्ये उद्धवजींना हेच जाणून घ्यायचं होतं की कशा पद्धतीने त्यांनी गडबडी केलेल्या आहेत, कशा पद्धतीने टेम्परिंग केलेलं आहे, हे सगळं मी त्यांना दाखवलेलं आहे. लोकसभेच्या मतदानाची सकाळी 7 ते 9, 9 ते 11, 11 ते 1, 1 ते 3 आणि 3 ते 5 आणि 5 ते 6. मग 6, 6:15 लोकसभेचं मतदान सगळं संपलं आणि रात्रीच्या 11:15 वाजेपर्यंत विधानसभेचं मतदान का चाललं. नंबर 1. नंबर 2 की लोकसभेला 8% मतदान सकाळी 7 ते 9 एवढ्या वेळेमध्ये पोल झालेलं होतं आणि विधानसभेला मग ते 4% का झालं. स्लो झाली होती, स्लो झाली 4% म्हणजे निम्म्यानं कशासाठी म्हणजे तो तर इलेक्शन मॅन्युअलचा वेळ तर 7 सेकंदाचा आहे. त्याच्यासाठी आम्हाला CCTV फुटेज 5 केंद्रामधलं पाहिजे आणि ते आम्ही रीट पिटिशनमधून ते एक पाहिजे आम्हाला आणि आम्हाला EVM मशीन एक पाहिजे. EVM मशीन तपासणी. EVM मशीन आम्ही कोर्टाच्या समोर तपासून त्यामध्ये टेम्परिंग कसं होतंय हे आम्ही त्यांना दाखवून देणार आहोत. काल ज्या प्रकारे सत्कार एकनाथ शिंदेंचा शरद पवार यांनी केला त्यानंतर उद्धव ठाकरे सुद्धा नाराज आहेत असं सांगितलं जात आहे. काही या संदर्भात चर्चा झाली आहे का किंवा तशा प्रकारची नाराजी व्यक्त केली आहे का? नाही, माझ्याशी एवढ्या छोट्या कार्यकर्त्याशी त्या लेवलची चर्चा होणार नाही. आदरणीय पवारसाहेबांच्या सोबत त्यांची चर्चा होईल. आमची सर्वांची एकत्रित महाविकास आघाडी असल्यामुळं आणि उद्धवजीसोबत असणारी एकनाथ शिंदे सोडून गेल्यामुळं साहजिकच आहे त्यांची नाराजी असणं. पण पवारसाहेब हे आमचे नेते आहेत आणि त्यांनी काय विचार करून त्या पद्धतीने कार्यक्रमाला गेले असतील. उद्धव साहेब काय बोलले तुम्हाला? नाही, या बाबतीमध्ये माझ्याशी चर्चा करणार नाही. ते आता पवारसाहेब वरिष्ठ लेवल सुप्रियाताई किंवा अन्य नेते जयंत पाटील साहेब यांच्याशी चर्चा करू शकतो.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.